बघा, ए आणि बी एका कामाचे कंत्राट 600 रुपयांना घेतात. ए एकटा ते काम 6 दिवसात करतो, तर बी हा ते काम 8 दिवसात करतो. जर शीच्या मदतीने त्यांनी ते काम 3 दिवसात केले असेल तर शीचा कामातील वाटा किंवा शीला मिळणारी रक्कम किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो. इथं प्रश्नाला सोडवताना सुरुवात करत असताना ए काम 6 दिवसात करतो. ए हा एकटा संपूर्ण ते काम 6 दिवसात करतो. पुढं चला, गणित काय म्हणते की बी हा तेच काम एकटा 8 दिवसात करतो. गोष्टी लक्षात घ्या. प्रश्न सोडवायचा कसा. 8 दिवसात हा बी तेच काम करतो. मग आता इथं 6 आणि 8 प्रारंभी या 6-8चा लसावी काढा. 2 भाग द्या. 2-6 बेचूक 8. लसावी म्हणजे उभ्या सारणीतील या सामायिक, आडव्या सारणीतील या असामायिक अवयवांचा असतो लेकरांनो गुणाकार. म्हणजे काय तर 2, 3 आणि 4, 3 2 6 चूक 24 भाग हे आम्हाला एकूण काम सापडते. हा लसावी कशासाठी काढायचा तर एकूण काम किंवा कामाचं स्वरूप काय बाबा, कामाचे एकूण भाग किती बाबा याचा शोध घेण्यासाठी. आता ए आणि बीचं जे पर्टिक्युलर बरं का, प्रत्येकी म्हणा, प्रत्येकाचं प्रतिदिन काय काम, प्रतिदिन कार्य म्हणा, काम म्हणा किती बाबा. एचं कामाचे एकूण भाग इथं मांडवा. ए हा ते काम 6 दिवसात, तर बी हा ते काम 8 दिवसात करतो. म्हणून याचं प्रतिदिन काम काय भागीला 6 करा. 4 भाग जातो. प्रत्येक दिवसाला 4 भाग याप्रमाणे ए काम करतो. बी प्रत्येक दिवसाला किती काम करतो. बी हा एकूण काम 8 दिवसात करतो. म्हणजे 8 3 24, 3 भाग हे बीचं काम. इथं मांडा ए, इथं मांडा बी आणि इथं सी मांडा. ए प्रत्येक दिवसाला 4 भाग याप्रमाणे, बी प्रत्येक दिवसाला 3 भाग याप्रमाणे काम करतो. प्रश्न मनाशी असा करा की सीचं प्रतिदिन काम काय. आता हे काढायचं कसं, काढल्याशिवाय सीचा वाटा कळणार कसा. सीचं प्रतिदिन काम काढण्यासाठीची योजना अशी, सीच्या मदतीने त्यांनी ते काम 3 दिवसात पूर्ण केलं. ज्या कामाचे एकूण भाग 24 पडले. मग आता सीचं प्रतिदिन काम कसं काढायचं. कामाचे एकूण भाग सीच्या मदतीनं काम 3 दिवसात संपलेलं आहे. सीच्या मदतीने काम 3 दिवसात काय झालेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. ही गोष्ट आणि हे वर्णन आम्हाला उत्तराप्रत घेऊन जाते. 3 दिवसात पूर्ण केलं म्हणजे हा भाग 8 गेला. याचा अर्थ प्रतिदिन 8 भाग याप्रमाणे काम. सीचं प्रतिदिन काम कसं काढायचं तर जेव्हा सीच्या मदतीनं ते काम पूर्ण केलं तेव्हा 3 दिवस लागले कामाला. म्हणजे प्रत्येक दिवशी या ABCनं 8 भाग याप्रमाणे काम केलं. आता तिघांच्या प्रतिदिन कामामधून या दोघांचं हे काम आपण वजा करू शकतो. म्हणजे ए अधिक बी म्हणजे आम्हाला सापडेल सीचं काम. लक्ष द्या, गोष्टी लक्षात घ्या पूर्व, हे थोडीशी बारकाई असते. आता 8 भाग हे तिघांचं प्रतिदिन काम. लक्षात आलं तुमच्या. आता एचं काम आहे लेकरांनो प्रतिदिन 4 भाग, बीचं 3 भाग. समोर हा प्रश्न 8 वजा 4 आणि 3 7, 8 वजा 7 1 भाग हे सीचं प्रतिदिन काम. सीचं प्रतिदिन काम 1 भाग सापडलं सर. या प्रश्नचिन्हाच्या जागी हे मांडा. आता आम्हाला जो प्रश्न विचारला की सीचा वाटा, लक्ष द्या, सीचा वाटा 1 आहे. अंशस्थानी मांडा. छेदस्थानी तिघांच्या प्रतिदिन कामांची ही गुणोत्तर आणि समोर त्या कामासाठी घेतलेले एकूण रुपये 600. लेकरांनो लक्ष द्या. आता 1 भागीला 4 आणि 3 7 आणि 1 8
याला गुणिला 600, 600 आणि 1 गुणाकार, तर छेदस्थानी 8 भागीला, तर 8 7 56 होतील, 4 उरतील 0, परत 40 होतील, 8 45, 75 रुपये. हे लेकरांनो तुमच्या लक्ष द्या. प्रश्नाचं उत्तर प्रश्नामध्ये हा 75 रुपये का, तर सीचा वाटा, सीचा मजुरीतील वाटा असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. जो प्रश्न विचारला सीचा कामातील वाटा किती, 75 रुपये, हे लेकरांनो तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.